कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज शेतकरी जनआक्रोश मोर्चाचं आंदोलन करण्यात येणार आहे। खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येईल। अहमदनगर जिल्ह्यात 12 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश असतानाही महाविकास आघाडीकडून या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं आहे। दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे तर शेतकरी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी तयारी ही करण्यात आलेली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तर तो ठेवण्यात आलेला आहे। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके हे देखील सहभागी होणार आहे। आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळेस त्यांनी जाहीर केलेलं होतं की दूध प्रश्न असेल किंवा कांद्याच्या भावाचा प्रश्न असेल या संदर्भामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या नंतर एक मोठं जनआंदोलन जे आहे तर ते उभा करणार आहोत अशी त्यांनी घोषणा केली होती। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आज शेतकरी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये खरं तर 12 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले आहेत, मात्र तरी देखील हे आंदोलन होतं आहे। या आंदोलनाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।